न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नगरच्या शेतकऱ्यांची महागडी विहीर, पण पाणी एवढं विषारी की फक्त नाशकांनाच उपयोगी। नगर जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या विहिरीत कंपनीच्या केमिकल मिक्स झाल्यामुळे पाणी एवढं तगडं झाले की त्यात पीक उगवत नाहीत, पण लष्करी शस्त्रासारखा प्रभाव निर्माण होतो। प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी या प्रकरणाची दखल घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे। संपूर्ण प्रकरण असं आहे की शेतात आणि विहिरीत टाकलेल्या विषारी रसायनामुळे पिकं सुकली, जनावरं आजारी पडली आणि गावकरी आता ही विहीर पिण्याऐवजी बॅटरी चार्जिंगसाठी वापरावी लागेल असं म्हणू लागले। स्थानिक प्रशासन, कृषी अधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, पण अद्यापही ठोस कारवाई झाली नाही। या परिस्थितीमुळे गावकऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण असून आता त्यांनी पाण्याचं ऑडिट करावं की थेट लघु उद्योग सुरू करावा असा सवाल उपस्थित केलाय। प्रहार जनशक्ती पक्षाचे नानाभाऊ पारधे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन न्याय मिळवून देण्याचा निर्धार केलाय। आता बघायचं एवढंच की या केमिकलने विहिरीचं पाणी वाया गेलं, पण प्रशासनाची तंद्रा कधी सुटते की हेही एका नव्या विशेष प्रकल्पाचा भाग समजायचं। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। जय हिंद। आज अहिल्यानगर या ठिकाणी उपप्रादेशिक अधिकारी या ठिकाणी यांच्या ऑफिसमध्ये आमची सविस्तर चर्चा झाली। संबंधित विषय प्रदूषण पाणी खराब, पिकाला सूट न होणारं पाणी, प्राण्यांना आणि माणसांना पिण्याला जो पाणी आहे ते संबंधित कंपनीचा खराब केमिकल पाण्यामुळे त्या ठिकाणी दूषित वातावरण झालेलं आहे। खरं तर यांनी जे पत्रव्यवहार संबंधित पीडितांनी 21 तारखेला इथे पत्रव्यवहार केला होता। पत्रव्यवहार केल्यानंतर प्रादेशिक अधिकारी मंडळ नाशिक यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु पत्रव्यवहारावरच हे विषय थांबता कामा नये म्हणून संबंधित आमचे शेतकरी बांधव यांना प्रहार संघटनेच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे। उद्या यांचं रस्ता आंदोलन आहे, रास्ता रोको आंदोलन। त्यातील गाडी, बैल, म्हशी, गाई, लेकरं, पोरं, बाळं, आई, वडील आणि स्वतः या ठिकाणी रस्त्यामध्ये तीव्र प्रकारे आंदोलन करणार आहेत। त्यांना पाठबळ देण्यासाठी जिथं शेतकऱ्यावर अन्याय तिथं प्रहार जाणार आहे, म्हणून त्यांना पाठबळ देण्यासाठी प्रहार संघटनेच्या माध्यमातून आमचे तालुकाध्यक्ष नानाभाऊ पारधे आणि मगर साहेब यांनी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जाऊन जाहीर पाठिंबा देणार आहे। संबंधित विषयावर आताच मी या ठिकाणी प्रादेशिक अधिकारी शिंदे साहेबांना मी या ठिकाणी भेटलोय, त्यांना तीव्र प्रकारे सांगितलेलं आहे जर उद्या प्रॉपर संबंधित कंपनीवर कारवाई झाली नाही तर प्रहार संघटनेशी तुमची गाठ आहे, आम्ही कदापि तुम्हाला माफ करणार नाही। उद्या जर संबंधित गाववाल्यांना जर तुम्ही न्याय दिला नाही तर आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये या ठिकाणी याच ऑफिसमध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही काळं पोतल्याशिवाय संबंधित अधिकाऱ्याला राहणार नाही असं या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय। जय हिंद, जय प्रहार। रंगनाथ संपत मगर, वागुंडे, खुर्दाचा रहिवासी, जांभळवाडा येथे राहतोय। माझ्या या शेतीमध्ये केमिकल पाणी शेजारील कंपनीने सोडले असता कारणास्तव मी प्रदूषण विभागाकडे गेले 4 महिन्यापासून हे म्हणजे चालू आहे आमच्या इथे तलावामध्ये, आणि आत्ता पण आम्ही जवळजवळ एक 8-10 दिवस झालेत याच्यावरती त्यांनी पाणी आमच्याकडून नमूद केलेले आहेत। याचे कोणत्याही प्रकारची दखल न घेता आणि कोणत्याही न करता मी उद्या रस्ता रोको करीत आहे नगर पुणे हायवेवरती जांभळवाडा येथे। उद्या दिनांक 29/1/2025 या रोजी सकाळी 9:30 वाजता मला प्रहार संघटनेने एक जाहीर पाठिंबा दर्शवला आहे।